शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव यांनी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर तीव्र शब्दात हल्ला चढवलाय। कोल्हापुरातील पिचखुले अशी उपमा देत जाधव यांनी इंगवले फक्त प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असल्याचा आरोप केलाय। गांधी मैदान आणि शहरातील रस्त्यांसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोट्यावधी निधी आणून कामे सुरू केली असून इंगवले मुद्दाम गैरसमज निर्माण करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। पाहूयात ते काय म्हणाले। आमच्या जिल्हा प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गांधी मैदानाविषयी सत्य परिस्थिती कथन केली होती, पण ते काही डोक्यात न घेता उठसूट त्यांच्यावर दर्जाहीन टीका यांनी केली। त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। सोशल मीडियात आता 2-4 दिवस झाले त्याचे व्हिडिओ फिरायलाच लागले आणि असं आहे की एखाद्या काडी पैलवानाची जर कुस्ती चांगल्या दांडग्या दोंडग्या पैलवानाशी लागली तर उगाचच काडी पैलवानाला उगाचच प्रसिद्धी मिळते। तसं आहे, चांगल्या लोकप्रतिनिधींच्यावर टीका करायची, स्वतः काही करायचं नाही, काही कामच नाही आणि बगल बच्चांना घेऊन खोटी काहीतरी स्टंटबाजीची आंदोलनं करायची त्या गांधी मैदानाचा विषय घेऊन। वास्तविक गांधी मैदान याचं मूळ दुखणं काय, त्या मुळात जाऊन राजेश क्षीरसागर साहेबांनी त्याचं सगळं त्याचा बंदोबस्त केलेला आहे। येत्या काही महिन्यात ते आपल्याला गांधी मैदान सुस्थितीत दिसेल। मुळात गांधी मैदान एक तळं होतं, तळ्याचा मूळ स्वभाव तिथं पाणी साठण्याचा होता आणि त्या तळ्या शेजारून दुधाळी नाला गेलेला आहे, तो तळ्यातून गेलेला होता म्हणजे गांधी मैदानातून। तो माननीय राजेश क्षीरसागर साहेबांनी आता मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, इथून मागे कुठल्याही लोकप्रतिनिधीनं असा मुळात जाऊन त्याच्यावर खोल उपचार केला नव्हता। तो राजेश क्षीरसागर साहेबांनी तो मूळ दुखणं कशामुळे होतंय तर त्या दुधाळी नाला गांधी मैदानातून गेल्यामुळे होत होतं। तर गांधी मैदानातून तो नाला बाहेरून काढला आता आणि येत्या काही महिन्यात गांधी मैदानाचं चांगलं स्वरूप आपल्याला दिसून येईल। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।